नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आता येणाऱ्या गट बच्या पूर्व परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फिजिक्स वालामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सत्रात मी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहेत. आपण फोटो अपलोड करताना बऱ्याच वेळा गडबड करतो, निळ्या पेनानं सही करतो, खाली त्या एखाद्या ॲपचं नाव असतं, फोटो काढतो, पाठीमागे लाल बॅकग्राऊंड ठेवतो, फोटोची साईज आपल्याला माहिती नसते, बरेच गडबड करतो. डीवीच्या वेळेला हे सगळे इश्यू समोर येऊ शकतात. काही लोक जॉब करत असतात, पब्लिक सेक्टरमध्ये असतात, गव्हर्नमेंट नोकरी करत असतात, एनओसीची बोंबाबोंब असते, डायरेक्ट फॉर्म भरतात. काही विद्यार्थी असे असतात की जे 10वीचं मार्कशीट सर्टिफिकेटला आपण सनद म्हणत असतो ती जोडत नाही, तिथे परत एकदा मार्कशीटच टाकून ठेवतात, फॉर्म एक्सेप्ट होतो, सिस्टीम येते. पण नंतर जेव्हा डीवी होते ना तेव्हा बरेच गडबड होतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मधल्या काही काळामध्ये काही प्रकरण झालेली होती, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रचंड सक्तीचं केलेलं आहे. 2 मिनिटांसाठी बघा, आता जरी STI आणि ASO ची ऍड आपल्याला समोर दिसतीये, जागा चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, STIच्या जागा जरा जास्तच चांगल्या आहेत. PSI ची ऍड देखील लवकरच मला वाटतंय की याच्यामध्ये ऍड होईल, जागा ऍड होतील 100%. 2 मिनिटांसाठी असा विचार करा, तुम्ही प्रिलिम्स पास झालात, मेन्स पास झालात, आता या 2 परीक्षांसाठी हीच आहे. STI मध्ये तुम्ही फिजिकल पास झालात, इंटरव्ह्यू पास झाला, डीवीत गोळ घातला, मग काय प्रॉब्लेम आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ना खूप महत्त्वाची स्टेज आहे. या स्टेजसाठी तुम्ही सगळेजण तयार पाहिजे आणि ते प्लीज, तुमचा अभ्यास चांगला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घोळ करून ठेवाल, प्रॉब्लेम आहे. 9 नोव्हेंबरला आपला पेपर आहे आणि आता परवापासनं हे फॉर्म भरायचे. हा व्हिडिओ मी 30 तारखेला दुपारी बनवतोय. 9 नोव्हेंबरला तुमचा पेपर आहे आणि आता तुम्हाला 1 तारखेपासून फॉर्म भरायचे. मी सर्वात पहिल्याने महत्वाची गोष्ट सांगतो की जे विद्यार्थी असे ज्यांना पुणे सेंटर हवंय, ज्यांना नाशिक सेंटर हवंय, ज्यांना छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर हवंय, त्यांनी कृपया लवकर फॉर्म भरा. या सेंटरमध्ये जागा कमी असतात. तुम्ही वाट बघतात, वेळ लावतात, सेंटर फुल होतात. तुमचे डॉक्युमेंट रेडी असतील, डे 1ला फॉर्म भरून टाका, शेवटच्या तारखेची वाट बघत बसू नका. खूप दुसरी महत्वाची गोष्ट, कृपया चलनचा सहारा घेऊ नका. बरेच विद्यार्थी ऑनलाईन पेमेंट होत नाही म्हणून चलन काढतात, जातात तिथे SBI मध्ये उभे राहतात, तासभर चलनचे पैसे भरतात. 1 दिवस पैसे जर गेलेले नाही, 2 दिवस गेले नाही, 3 दिवस गेले नाही, हे फ्रस्ट्रेशन. रोज लॉग इन करा, पैसे गेले का, लॉग इन करा, पैसे गेले का बघा. कोणी सांगितलंय? एखादा असा मित्र पकडा की ज्याचं SBI ऑनलाईन आहे आणि तो तुमचं पेमेंट करू शकेल, त्याच्याकडे डे 1ला पेमेंट करून घ्या, त्याला 100 रुपये जास्तीचे द्या. हा त्रास वाचवण्यापेक्षा हा त्रास वाचवा, ठीक आहे. हा त्रास करून घेण्यात काहीच मजा नाही आहे. डे 1ला तुमचं पेमेंट गेलेलं असेल, तिथे तुमच्या प्रोफाईलवरती रिफ्लेक्ट होत असणारे टेन्शनच मिटून जाईल. ह्याच्यापासून जरा वाचा सगळ्यांनी. हे ऑब्स्टॅकल्स आहेत, ह्याच्यापासून जरा वाचा सगळ्यांनी. कोणकोणत्या गोष्टी कशा कशा हव्यात, तर 10वीचं सर्टिफिकेट आणि 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट. आपण याला इथे सनद बनत असतो, यावरती ना तुमची डेट ऑफ बर्थ असते, त्यामुळे हे तुमच्या डेट ऑफ बर्थचा एक पुरावा म्हणून काम करत असतं. हे नेसेसरी आहे, लागणारच आहे. नसेल काढून घ्या, शाळेत जाऊन बसा, कॉलेजमध्ये जाऊन बसा, देतील ते तुम्हाला. इझी आहे प्रोसेस, खूप काय अवघड नाही. तुम्ही फक्त गेलेला नाहीत म्हणून तुम्हाला ते भेटलेलं नसेल, लागणारे काढून घ्या. नेक्स्ट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, दोघी गरजेचे आहेत. या सगळ्यांची साईज प्रिंट फॉर्मॅटमध्ये, स्कॅन फॉर्मॅटमध्ये मिनिमम 50, मॅक्सिमम 500 KB पाहिजे आहे. इथे नीट लक्ष द्या. आता हा पार्ट खूप महत्वाचा. जे लोक फॉर्म एडिट करत आहेत त्यांनी पण नीट लक्ष द्या. हे नोटिफिकेशन मध्ये दिसत नाही, कारण खाली फॉर्म भरण्याबद्दलची लिंक एक दिलेली असते, तिला आपण जाऊन कधी चेक करत नाही की MPSC ने काय म्हटलेलं आहे. जरा MPSCच्या गाईडलाईन नीट वाचा, काय म्हटलेलं आहे. स्कॅन कॉपी ऑफ अ ऍप्लिकंट सिग्नेचर विथ द फॉलोइंग स्पेसिफिकेशन. हे MPSC ने म्हटलेलं आहे, मी म्हटलेलं नाही. आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला हे भेटेल. काय काय सांगितलं बघा. ऍप्लिकंट शुड साइन विथ द ब्लॅक इंक. X नावाचा ऍप्लिकंट आहे, तो सही करतोय XYZ, कटक, डन. ब्लँक पेज पाहिजे व्हाईट कलरचं, त्याच्यावरती त्यानं सही केली पाहिजे. ब्लॅक इंक, ब्लँक व्हाईट प्लेन पेपर,
रेघा मारलेला पेपर नको. असा रेघा मारलेला पेपर असेल आणि त्याच्यावरती तुम्ही सही करता ते चालणार नाही. ठीक आहे. ब्लॅक इंक आणि व्हाईट पेपरच पाहिजे. नसेल ते काढून घ्या. नेक्स्ट पुढे बघा काय म्हणतात. त्याने स्वतःच सही करायची आहे, दुसऱ्या कोणाकडनं सही करून घ्यायची नाही. सिग्नेचर मस्ट बी स्क्राइब्ड ओनली बाय द ऍप्लिकंट नॉट बाय एनी अदर. त्याने स्वतःच करायची आहे. त्याच्यामध्ये कोणताही दुसरा कंटेंट नको. काहीतरी स्टार काढतात आहेत, काहीतरी आयडेंटिटी दाखवतात आहेत, मोबाईल नंबर टाकतात आहेत, वॉटरमार्क ठेवतात आहेत, एखाद्या ऍप्लिकेशनचं नाव दिसतंय, चालणार नाही. फोटोग्राफ त्यांनी स्पेसिफिक साईज दिलेली आहे. 3.5 सेंटीमीटर इंटू 1.5 सेंटीमीटर साईज दिलेली आहे. तसाच पाहिजे. नाही केलं काय करतील? मी तर अधिकारी आहे. महाराष्ट्रात मागे एक प्रकरण झालेलं वर्षभरापूर्वी. त्या प्रकरणानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूपच टाईट केलेलं आहे. प्रिलिम मेन्स क्वालिफाय केल्यानंतर उगाचच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊन मरमर करतात आहेत. कोणी सांगितलं? आत्ताच व्यवस्थित करून घ्या ना. आणि त्याची मॅक्सिमम साईज बघा काय पाहिजे. 500 KB पाहिजे. माफ करा 50 KB पाहिजे मॅक्सिमम साईज. इथे बाकी डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये साईज बघा काय सांगितलेली त्यांनी 50 ते 500. फोटोच्या बाबतीमध्ये आणि सिग्नेचरच्या बाबतीमध्ये साईज सांगितली 50 KB. ठीक आहे. फोटोचा फॉर्मॅट पाहिजे JPG किंवा JPEG ओनली. या शब्दाला खूप अर्थ आहे. ओनली. तुम्ही सिलॉजिझम सोडवत असाल आता. फाईल नेम शुड बी 10 कॅरेक्टर मॅक्सिमम. जे तुम्ही ते फाईल नेम तिथे अपलोड करतात त्याच्यात 10 कॅरेक्टर पाहिजे. कॅरेक्टर म्हणजे असं ABCDEFG 10 कॅरेक्टर पाहिजे. त्याच्यावरती नको. हे नीट लक्षात घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गडबड होऊ शकते. कोणकोणत्या गोष्टी आणि कशा कशा साईज मध्ये पाहिजेत नीट लक्ष द्या. 1. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा. पहिलं फर्स्ट. दुसरं आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा. वर्ष कोणतं पाहिजे? 25-26. सगळ्या गोष्टींमध्ये नीट लक्षात ठेवा वर्ष हे 25-26च मेन्शन केलेलं आहे. तुम्ही 3 वर्षांचं सर्टिफिकेट काढलेलं असेल गुड, काही प्रॉब्लेम नाही, ते चालू शकते. पण बाकीच्या गोष्टींमध्ये 25-26चं सर्टिफिकेट पाहिजे. नॉन क्रिमिलेअर 25-26 पाहिजे. दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा. हे विद्यार्थी यांनी कृपया जरा जास्त सावधानी ठेवा. दिव्यांग फिजिकली हँडिकॅप्ड विद्यार्थ्यांची झाडाझडती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त होणार आहे. त्यांनी जास्त काळजी घ्या. माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू असल्याचा पुरावा. इथे बघा पूर्व परीक्षेकरता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती चालू शकेल. मात्र जेव्हा मुख्य परीक्षा देता आहात त्यावेळेला क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल लागू असेल त्याचप्रमाणे तुम्हाला तो तिथे द्यावा लागेल. बाकी गडबड चालणार नाही. नेक्स्ट. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं गरजेचं आहे. डोमिसाईल असेल तरच तुम्हाला सगळ्यांना लाभ घेता येईल, अन्यथा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. ठीक आहे. आता डोमिसाईल सर्टिफिकेट हे एकदाच काढावं लागतं. ते परत परत काढण्याची गरज नाहीये. ते जुनं असलं तरी चालतं. जर ते नसेल तर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मी 3ऱ्या-4थ्यांदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे ते परत परत काढण्याची गरज नाही. ते तुम्हाला एकदाच काढावं लागतं. आणि आता तरी नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट आलेलं आहे. दोघं एकत्रच आहे. ठीक आहे. नेक्स्ट. फॉर्म भरताना डोमिसाईलला यस करा. जर तुम्ही नाही केलं तर मी तुम्हाला सांगतोय अशा महिला अशा विद्यार्थिनी ज्या फॉर्म भरतात त्यांनी डोमिसाईलला नो केलं आणि डोमिसाईल अपलोड केलं नाही तर काय होतं? काय नाही. अराखीव पुरुष कट ऑफ त्यांना फेस करावा लागेल. ठीक आहे. मग तो कट ऑफ किती वरती ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. मागच्या वर्षीचे कट ऑफ आपण बघितलेले आहेत. आरक्षण असेल तर त्याचा लाभ घ्या आणि डॉक्युमेंटची पूर्तता व्यवस्थित करा.
NCL नॉन क्रिमिलेअर जे ते सक्तीचं आहे मित्रांनो, आणि त्याच्यासाठीचं वर्ष मी तुम्हाला सांगितलं हे 2025-26च वर्ष पाहिजे आहे. ठीक आहे, ते नीट बघून घ्या, गडबड करू नका. EWS हेच NCL असतं, त्याच्यामुळे EWS ला वेगळं NCL काढण्याची गरज पडत नाही. EWS वाले विद्यार्थी डायरेक्ट EWS सर्टिफिकेट तिथे अपलोड करतील. अराखीव महिला, जर महिला 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर NCL 30% काढणं गरजेचं आहे, आणि त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष असते. बाकीच्यांची जशी 3 वर्ष व्हॅलिडिटी असू शकते OBC नॉन क्रिमिलेअर, तशी इथं नसू शकते. त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असते. MSCITचं सर्टिफिकेट आत्ता लागत नाही, चिंता करू नका. पास झालात, तुम्हाला त्याकडनं वेळ मिळतो, त्या वेळांमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर ते सर्टिफिकेट परीक्षेला तुम्ही नियुक्त झाल्यानंतर देऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ पण मिळतो. आत्ता लगेच क्लास पण लावू नका आणि त्याच्या मागे वेळ पण वाया घालवू नका. नेक्स्ट, गट क चं सर्टिफिकेट, माफ करा, गट क ला टायपिंगचं सर्टिफिकेट लागत असतं. गट ब ला त्याची गरज नाही. गट ब ला त्याची गरज नाही, ते गट क साठी लागत असतं, त्यामुळे उगाच त्याचा लोड घेऊ नका. नेक्स्ट, आता असं असू शकतं की समजा एखादा विद्यार्थी, त्याचं नाव आहे सौरभ, आणि इथे गडबड काय झाली आहे, नाव भरत असताना चुकून नाव अपलोड झालेलं आहे सौरभ, यूच्या ऐवजी व्ही झाला. टेन्शन घेऊ नका. एखाद्या ऍडव्होकेट साहेबांना तुमचा मॅटर जाऊन सांगा, व्यवस्थित स्पेसिफाय करा कोणत्या परीक्षेला फॉर्म भरतात आहेत, काय झालेलं आहे. आणि फॉर्म भरण्यापूर्वी त्यांच्याकडनं एक ॲफिडेव्हिट करून घ्या, ज्याला 500 ते 1000 रुपये खर्च येतो, त्याच्यापेक्षा जास्त खर्च येत नाही. साहेबांना जाऊन सांगा तुमचा हा प्रॉब्लेम, एक ॲफिडेव्हिट करून घ्या, जेणेकरून ज्या वेळेला DV असेल त्याच्या आधीच तुम्ही दाखवून द्याल, हे बघा त्याच्या आधीच DV त्याच्या आधीच मी ॲफिडेव्हिट करून ठेवलंय, नावात हा असा असा प्रॉब्लेम होता, जो सॉर्ट आउट करून असा असा झालेला आहे. त्या अकॉर्डिंगली माझं आधार कार्ड, माझं पॅन कार्ड आणि हे माझे बँक व्हेरिफिकेशन्स आहेत. सो लोड मिटला तिथे. ठीक आहे. नेक्स्ट, सरकारी नोकरी किंवा PSU मध्ये असाल. समजा आता आपला एक विद्यार्थी आहे जो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये काम करतोय, पब्लिक सेक्टर बँक मध्ये काम करतोय, समजा तो पंजाब नॅशनल बँक मध्ये काम करतोय. पेक्षा ही आहे की जर तो 1 ऑगस्टला फॉर्म भरतोय ना, तर 1 ऑगस्टच्या आधी त्याने पंजाब नॅशनल बँकेला NOC साठी मेल तरी करून ठेवला पाहिजे की साहेब मी अशी गडबडची पेपर देतोय, तुम्ही बाबा रे मला असे NOC प्रोव्हाइड करा. ऍटलिस्ट मेल तरी करणं आवश्यक आहे. NOC तुम्हाला नंतरच्या तारखांना मिळाली तरी चालेल, त्याचा इश्यू नाही, पण NOC साठी रिक्वेस्ट तरी तुम्ही पाठवून ठेवा, जे लोक पब्लिक सेक्टरमध्ये काम करतात अशा सर्व लोकांनी. नेक्स्ट, सही आणि फोटो मी तुम्हाला सांगितलं 3.5x1.5 असलं पाहिजे. मी तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी गोष्ट सांगितली. मोबाईल नंबर आणि ईमेल ID जर तुमचा गडबड असेल, त्याला अपडेट करायचं असेल, तर ही लिंक आहे mpsc.online.gov.in/candidate/forgot email ID ईमेल मोबाईल, ही तिथे लिंक आहे, त्याच्यावरती जा, तुम्ही रिसेट करू शकता आहात. मित्रांनो, आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं लिंक असेल आणि तुम्ही KYC पण केलेलं असेल, याची खात्री बाळगा. KYC साठी आपल्या स्वप्नील सरांनी एक मस्त व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही सगळ्यांनी नक्की बघून घ्या. फायनली हे सगळे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कागदपत्र असणं गरजेचं आहे. बी रेडी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये घोळ करू नका. परत एकदा सांगतोय, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा द्याल, DVच्या वेळेला डोकं आपटायची वेळ येईल, असं करू नका. ठीक आहे. पहिली एक लिस्ट लागते, सिलेक्शन लिस्ट, नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लागते. सिलेक्शन लिस्ट आणि फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये एक छोटासा प्रकार आहे, तो म्हणजे तुमचा DV होतो. DV हून लिस्ट लागते. DV ला तुम्ही गडबड केलेली असेल, तुमचं नाव कट होऊ शकतं. त्यामुळे कृपया DV साठी सगळ्यांनी काळजी घ्या. तुम्हाला परत एकदा कंबाईन गट ब च्या पूर्व परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी इथे थांबतोय. धन्यवाद. जय हिंद.